मी पूनम भोसले, माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ हा घेऊन आलेले की तुम्हाला पण माहिती आहे मी इंस्टाग्रामवरती मला भरपूर जण मुलं त्यांची लव्ह स्टोरी किंवा ब्रेकअप कसं झालं किंवा आता ते रिलेशनशिप मध्ये आहेत आणि त्यानंतर ही मुलगी कशी वागते किंवा तो मुलगा कसा वागतो, आता मी काय करायला पाहिजे हे भरपूर जण क्वेश्चन करत असतात किंवा ज्यांचं ब्रेकअप झालंय, ज्यांचे ज्या परिस्थितीमधून गेलेत ती परिस्थिती समोर मांड प्लीज ताई, असे भरपूर जण मला मेसेज करत असतात। तर जेव्हापासून मी युट्यूबला सगळ्यांचे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते किंवा मुलांच्या लव्ह स्टोरी समोर आणण्याची, त्या मुलांची सत्यता समोर आणण्याची प्रयत्न करते, तेव्हापासून तर मला खूप इंस्टाग्रामवरती मेसेज येतात। भरपूर जण त्यांची लव्ह स्टोरी सांगतात किंवा ब्रेकअप कसं झालं किंवा ते कोणत्या सिच्युएशन मधून कोणत्या हालातून बाहेर पडले। तर भरपूर जण बोलतात की प्लीज बनव ताई, मेसेज केल्यानंतर पण मला भरपूर जण बोलतात की ताई प्लीज बनवलं नाही का। तर सॉरी गाईज, मला पण काम असतं, तर 2 दिवसातून मी एक व्हिडिओ आता टाकण्याचा प्रयत्न करते। एडिटिंगला मला 1 दिवस तरी जातो। तर सगळ्यांचे थोडंसं वेट करा, सगळ्यांचे व्हिडिओ येत राहतील। तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा। आणि आजचा व्हिडिओ हा घेऊन आलेला आहे, मला इंस्टाग्रामवरती एका मुलाने मेसेज केला होता त्याची लव्ह स्टोरी, आणि तर त्याची लव्ह स्टोरी अजून पण तो सध्या त्या रिलेशनशिप मध्ये आहे। ज्या मुलीची त्याने लव्ह स्टोरी सांगितली त्याची अजून पण त्या रिलेशनशिप मध्ये आहे तो। तर त्या मुलाने मला असा मेसेज केला होता, असा क्वेश्चन पण केला त्याने त्यासोबत आणि त्याची लव्ह स्टोरी पण सांगितली पूर्ण। तर ती मुलगी तिच्या बेस्ट फ्रेंड बरोबर ती जास्त बोलते, ह्याच्यासोबत कमी बोलते, आणि कधी पण ह्याला भेटेल, कधी पण ह्याच्या समोर आली ना फक्त त्या मुलाचंच गुणगान गात असते। हा किती वेळा बोललाय की मला त्रास होतोय प्लीज नको बोलू, आणि खूप वेळा काय सिच्युएशन मधून पण हा गेलाय, काय केलंय तिच्यासाठी काय नाही केलं। तर ही लव्ह स्टोरी लास्ट पर्यंत ऐका आणि ही लव्ह स्टोरी कंटिन्यू करा पूर्ण, आणि ही लव्ह स्टोरी ऐकल्यानंतर तुम्हाला काय फील झालं मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये मत मांडायला विसरू नका। तर प्लीज हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला खूप आवडेल। त्या मुलाची अशी लव्ह स्टोरी सुरू झाली, त्या मुलाने मला पहिल्यापासून लव्ह स्टोरी सांगायला सुरुवात केली, जे भेटले केव्हापासून आणि तिला फर्स्ट टाइम बघितलं कुठे। तर त्या मुलाचंच कम्प्युटरचं सेंटर होतं, तो क्लासेस घेत होता MSIT टॅली वगैरे। तर त्या मुलीने तिथे क्लास लावला होता टॅलीचा। तर त्यानंतर ती स्टार्टिंगला टॅलीला क्लासला येत होती, तेव्हा ह्या दोघांची जास्त ओळखी झाली, त्यानंतर फ्रेंड्स बनले लगेच दुसऱ्या महिन्यात आणि एकदम क्लोज झाले, आणि एकमेकांना कधी आवडायला लागले हे त्यांना पण दोघांना नाही समजलं। आणि काहीतरी 2 महिन्यानंतर काहीतरी त्या मुलीचा बर्थडे आलेला तिचा, तर त्याने बर्थडे खूप सेलिब्रेशन करायचं ठरवलं, तिला प्रपोजही करायचं ठरवलं। तर त्यानंतर त्याने पूर्ण कॉम्प्युटरच्या सेंटरमध्ये पूर्ण डेकोरेशन केलं। डेकोरेशन केल्यानंतर हिला तिथं बर्थडे सेलिब्रेशन मोठा केला, तिला प्रपोजही केलं। त्या मुलीने तेव्हा खूप आनंदामध्ये ऍक्सेप्ट केलं। तर अशीच त्यांची सोबत ओळखी झाली, क्लासला यायला लागली, क्लास संपलं, त्यानंतर ती कॉलेजला कॉलेज सुरू झाल्यानंतर परत कॉलेजला जायला लागली। तर त्या मुलाच्या आणि मुलीच्या दोघांच्या घराच्या अंतरामध्ये कॉलेज होतं त्या मुलीचं। तर मुलगी लांब राहत होती 32 किलोमीटर त्या ह्याच्या घरापासून। तर ती मुलगी यायची डायरेक्ट बसने, तर कॉलेजमध्ये यायची, आणि जेव्हा तिला कॉलेजमध्ये काय खाऊशी वाटलं ना तर हा लगेच तिथे घेऊन जायचा तिच्यासाठी। आणि ती मुलगी कदाचित ती तोंडातून बोलली ना की कॉलवरती आज मला हे खाऊशी वाटतंय, मला ते खाऊशी वाटतंय, तर तो मुलगा लगेच तिला घेऊन तिथं जायचा। ह्या मुलाच्या घराच्या आणि त्या कॉलेजच्या अंतरामध्ये एक 8 किलोमीटरचा अंतर होता। तर तो मुलगा तिथून तिथं जायचा तिला भेटण्यासाठी, तिला द्यायचा। तर मध्ये सुट्टी झाली की तिला फिरायला न्यायचा, चारायचा मस्त पोट भरून, का तर लांब जाते ती बसने कॉलेजनं घरी। तर तो खूप एवढा प्रेम करत होता ना, तो तिच्यासाठी काही करायचा, खूप काळजी करायचा। त्यानंतर ती कॉलेजला आल्यानंतर कॉलेजमध्ये आली का, व्यवस्थित पोहोचली का, डबा आणलाय का, नाश्ता केलास का, डबा आणला नसेल तर तिला त्या दिवशी जायचा, तिला बाहेर खाऊ घालायचा आणि मग घरी बसनं पाठवून घरी द्यायचा। घरी पोहोचल्यानंतर पण त्याचा कॉल पहिला असायचा की पोहोचली का व्यवस्थित, एवढा प्रेम करत होता। आणि त्यानंतर त्यांचं रिलेशन असं चालू होतं। तिनं तेव्हा तो बोलतो की ती पण तेव्हा खूप प्रेम करत होती, तेव्हा माझी पण काळजी घेत होती, मला पण विचारायची जेवली का, खाल्ले का, कधी आठवण आली की कॉलेजमधनं मध्येच लेक्चर सोडून यायची त्याला भेटायला सेंटरमध्ये। तर असं चालू होतं। तर त्यानंतर त्या कॉलेज तिचं पण चालू होतं, त्या कॉलेजमध्ये तिचे काही फ्रेंड बनले कॉलेज सुरू झाल्यानंतर। तर फ्रेंड असे बनले ना तर खूप क्लोज फ्रेंड झाले। तर हा कधी भेटायला जायचा तरी ती पण ह्याला पण ओळख करून द्यायची तिच्या फ्रेंड सोबत। तर ह्याचे पण थोडे फ्रेंड झाले, ओळखी झाल्या। त्यानंतर त्याची मैत्री करून दिली। तर त्या मैत्रीनंतर
तर त्या मुलांसोबत पण ह्याची ओळखी झाली. तर त्याला वाटायचं की बाबा ठीक आहे, एका कॉलेजमध्ये तर भेटणं बोलणं तर होतच, सगळ्यांचं साहजिक गोष्ट आहे. तर त्याने त्या मुलीला खूप फ्रीडम दिला की ठीक आहे, बोल, तुला आवडतं तर बोल, तर आता कॉलेजचे फ्रेंड आहेत तर बोल, आता आपलं रिलेशन आहे, आपण तर लग्न करणारच आहे, असं ह्याच्या मनाला वाटायचं. तर त्यानंतर त्या मुलीचं थोडंसं बोलणं कमी झालं, कॉल कमी झालं, किंवा काळजी घेणं कमी झालं, कधी विचारणं कमी झालं. पहिली जी विचारायची की जेवले का, वेळेवर पोचले का, किंवा खाल्लं का, इकडे गेले तर नका जाऊ, असं करा, गाडी हळू चालवा, असं ती पण काळजी घ्यायची, असं तो पण बोलत होता. नंतर हिचं हळूहळू असं सगळं बंद होत आलं. आणि जेव्हा केव्हा हे भेटायचे, एक तर दोघं लांब लांब राहत होते, कॉलेजला फक्त यायची, आणि ह्याला भेटूशी वाटलं तर मग परत कधी भेटायचं या म्हटलं आपण भेटूया इथे, तर भेटायला यायची नाही. तर लॉंग डिस्टन्स, थोडक्यात त्यांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. तर हा खूप बोलायचा की चल आपण इकडे जाऊ, तर नाही, मला आज काम आहे, माझं आज कॉलेजमध्ये लेक्चर आहे, मला हे नाही बोलवायचं, माझं प्रॅक्टिकल आहे, अशी खूप काही कारणं सांगत होती, तो बोलत होता. तर ह्याला समजत होतं की ही मुलगी थोडीशी हळूहळू लांब चालले ह्याच्यापासून. तर त्याने बऱ्याच वेळा विचारलं, काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का, तू एवढं कमी का बोलते माझ्यासोबत, कॉलला रिप्लाय का नाही देत, मेसेज लवकर रीड नाही करत, रीड केला तर लवकर त्याला रिप्लाय देत नाही, काय झाले तुला. आणि ती एवढीच उडवडीची उत्तर द्यायची, अरे काय नाही, आज माझं डोकं दुखत होतं, मी आज आजारी होते, मला बसच नाही लवकर भेटली, त्यामुळे मी मोबाईल वर घ्यायचा. पण ती मुलगी, तिने भांडणं किती पण झाली ना, तरी पण तिनं कधीच त्या म्हणजे मित्राला साईडला केलं नाही. अरे तो मित्र आहे माझा, बोलतोय आम्ही, मग काय झालं. आणि हा कधी पण कॉल करेल ना, तो सांगत होता मी कधी पण कॉल करेल, मी कधी पण मेसेज करेल. ऑनलाईन दिसायची ती, इन्स्टाला ऑनलाईन दिसायची, व्हॉट्सअपला ऑनलाईन दिसायची, आणि कधी कॉल केला ना कायम तिचा बिझी कॉल लागायचा. 10 मध्ये कमीत कमी 6 तरी तिचे कॉल कायम बिझी लागायचे. आणि काय मुडावडीची उत्तर द्यायची की नाही ह्याचाच होता, नाही त्याचाच होता, आणि कधी कधी सांगायची त्याचा होता. तर त्याला त्रास व्हायचा ना, त्यामुळे हा खूप टेन्शन मध्ये यायचा. तर प्रत्येक वेळी चिडचिड व्हायची, त्यामुळे त्याला वाटायचं की बाबा चिडचिड केलं ना असं ही निघून जाईल, त्यामुळे तो चिडचिड करणं सुद्धा त्याने नंतर कमी केलं. तर आणि ती मुलगी आहे ना, कधी बस चुकली, कधी गाडी चुकली, समजा किती वेळ लेट झाला किंवा कॉलेजनं लेट झाला, तर ह्याला लगेच कॉल करायचे, हा एका सेकंदामध्ये जायचं तिला सोडण्यासाठी तिथे तिच्या घरी. तर आता एवढं ती अशी करते वाटतं की जेव्हा उशीर होईल, जेव्हा कॉलेजला लेट झाला ना, तर त्या फ्रेंडला घेऊन जाते सोबत. तर तो मुलगा एवढा पण बोलतोय की तिच्या ज्या फ्रेंड आहेत ना, तर त्या ह्याच्या पण जास्त ओळखीच्या झालेल्या आहेत, कारण ऑफकोर्स हा BF आहे, जातो सारखा भेटतो म्हटल्यानंतर तिची ओळखी पण झालेली आहे त्यांची. तर त्या मुली पण सांगतात की तो सोडायला गेलेला, तो सोडायला आलेला, आणि याने काय विचारलं ना तर तिला काय भांडणं, अरे मला तुझ्यासोबत राहायचंच नाही, तुला हे करायचंच नाही. आणि ही प्रत्येक वेळेस एवढी इग्नोर करायला लागली ना, कॉलला रिप्लाय नाही देणं, मेसेजला रिप्लाय नाही देणं, किंवा मेसेज बघून पण लवकर रिप्लाय नाही देणं त्याचं, तर हा खूप कंटाळलाय. आणि ह्याचं असं म्हणणं आहे की मी काय करू शकतो ताई, मला प्लीज सांग ना, मला काहीतरी उपाय दे. तर त्याला मी एवढं पण बोलले की तू एवढं का सांग करून घेतोय, काय गरज आहे, तिचा एक वेळ तिथं जीव असेल ना, त्यामुळे तुला ती तशी करते. तुझं खरंच तुझ्यावर प्रेम असतं ना, तिने बिनधास्त कोणाला, तुला ज्या आवडत नाहीत ना गोष्टी, त्यात त्यानं केल्या नसत्या. तुझ्यावर खरं जर प्रेम करत असती ना, ती कोणाशीच बोलली नसती. आता तू एका शब्दाने तिला बोललायस ना की मला त्यासोबत बोलायला मला आवडत नाही, तर तिने लगेच सोडून मागतात ना. ठीक आहे ना, तुम्ही मित्रासोबत बोला, थोडंसं एखाद्या वेळेस स्टेटस ठेवा, एखाद्या वेळेस स्टोरी ठेवा, पण एवढं पण नका ठेवू की तुमच्या बॉयफ्रेंडला मनाला लागेल, त्याला दुखेल. आणि वरून असं बोलतात की मी एक वेळ तुला सोडेन पण माझ्या बॉयफ्रेंडला नाही, तुला सोडेन पण माझ्या मित्राला नाही सोडू शकणार. अरे तो तुमचा बॉयफ्रेंड आहे, तो फ्रेंड आहे. बॉयफ्रेंड आणि फ्रेंडचा अर्थ समजतो का? तुम्ही ह्याच्यावरती प्रेम करताय, हा तुम्हाला आयुष्यभरासाठी सोबत पाहिजे, हा आयुष्यभर सोबत येणार आहे. किती त्याला दुखत असेल, किती लागत असेल, एकदा विचार करा. आणि मुलांनो प्लीज असं एकतर्फी प्रेम नका करू, एकतर्फी तुम्ही त्याच्या पाठी नका लागू. त्या मुलीनं फोर्स नका करू माझ्यावर प्रेम कर, या फोर्स नका करू की तू हे नको करू. तिला जायचंय ना, ती बिंदास निघून जाईल. तिला खरं जर तुमच्यावर प्रेम करत असेल ना, ती परत तुमच्याकडे येईल. त्यामुळे अशा गोष्टीचा विचार नका करू यार, की जबरदस्ती. आता ती येत नाही, आणि त्या मुलाला मला एकच सांगायचंय की ती येत नाही ना, तर तिच्यासोबत आता जबरदस्ती नको करू. ठीक आहे, एकदा लास्ट तिला विचार,
तिला नाही त्या मित्रांना सोडायचं, मित्राला सोडायचं, तर बिंदास तू तुझा पाठीमागं सर. देवाने खूप मोठं आयुष्य दिले, जग. अशा गोष्टीमध्ये काही करू नकोस. सो हा व्हिडिओ मी इथं संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला आणि ही लव्ह स्टोरी ऐकून तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय फील होतंय, हे तुमचं मत माझ्या कमेंट बॉक्स मध्ये मांडायला विसरू नका. आणि अशीच एक लव्ह स्टोरी घेऊन मी अजून येते. भरपूर जणांच्या मुलांच्या DM येतात, मेसेज येतात, त्यामुळे त्यांचे भरपूर जणांच्या लव्ह स्टोरी आहेत आणि कितीतरी लव्ह स्टोरीचे मेसेज येऊन पडलेत मला. तर प्लीज मुलांनो, जे मुलं मला मेसेज करतात त्या मुलांसाठी पण माझं एकच बोलणं आहे की तुम्ही करताय, थोडासा लेट होईल मला, कारण एडिटिंगला पण वेळ होतो, पोस्ट करण्यासाठी पण त्याला वेळ लागतो. त्यामुळे प्लीज थोडासा वेट करा, ते पण व्हिडिओ येतील. आणि हा व्हिडिओ तो पण कसा वाटला, हा व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, तर काही मुलांपर्यंत जाऊ द्या. 100 पैकी एका मुलाने जर हा व्हिडिओ समजला ना, तर त्याचं आयुष्याचं आपण भलं केलं असं होईल. तर हा व्हिडिओ मी इथं संपवते.